हॅलो, हाय. आजची कंपनी आजपासून आपल्या म्हणजे माझ्या नवीन सिरीजला सुरुवात होते. छोट्या छोट्या गोष्टी, एक मध्येच मोठी गोष्ट सांगायचं, मग परत छोटी गोष्ट, असं मी हे सिरियल चालू करते. सगळ्यांनी जरूर 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 ऐका आणि त्यातला बोध घेतला, कळला तर ठीक आहे, नाही कळला तर मला खाली तुम्ही लिहून पाठवा, मला कळलं नाही तर मी तुम्हाला पुन्हा स्पष्टीकरण देईन. पण ज्या गोष्टी सांगेन त्या नक्की ऐका बाळांनो. आणि आता आपण आज लक्ष्मी आणि शनिदेवाच्या गोष्टीवरनं सुरुवात करू. ओके, पण त्याआधी आपण काय करायचं, त्यांचं स्तोत्र म्हणायचं. ओके, तर आता शनीचं स्तोत्र. नीलांजन समाभासम रविपुत्रं यमाग्रजं छायामातुंड संभूतं त्वं नमामि शनैश्वरम्. हे शनीचं झालं. या रक्तामुजवासिनी विलसिनी चंडांशु तेजस्विनी या रक्तारुधिरांबरारि सखी या श्रीमनोल्लादिनी या रत्नाकरमंथना प्रगटिता विष्णु स्वया गेयिनी सा मां पातु मनोरमा भगवती लक्ष्मीश्च पद्मावती. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओके, आता लक्ष्मी आणि शनिदेवाची गोष्ट ऐकूया. एकदा काय होतं, वरती सगळ्यामध्ये लक्ष्मीचं आणि शनिदेवाचं भांडण चालू होतं. दोघांचा मुद्दा एकच असतो. ते म्हणत असतात की लक्ष्मी म्हणते मी ग्रेट आहे, मी श्रेष्ठ आहे. मग आपला शनिदेव म्हणतो नाही, मी श्रेष्ठ आहे. मी घरात पाऊल टाकलं ना का त्या घराची धुळधाण होते. लक्ष्मी, अरे मी तिथे वास्तव्य करत, तुझ्याकडे कोण बघत नाही, तुला कळत पण नाही लोकांना आपल्याला काय प्रॉब्लेम आला आहे वगैरे, काहीतरी सांगू नको. म्हणजे शक्यच नाही आहे. मी वाईट नुसतं असं नजर टाकली तरी त्यांचं हे होऊ शकते, कळलं. तर लक्ष्मी मला नाही वाटत. असं करत करत ते खाली येतात भांडत. खाली आल्यावर काय होतं, त्यांना समोर नारद मुनी दिसतात. नारद मुनी दिसल्यावर हां, आता तुम्ही सांगा आमच्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे सांगा. म्हणजे तुम्हाला कळला नाही प्रश्न मला. नाही, ही लक्ष्मी माता सांगते मी ग्रेट आहे, श्रेष्ठ आहे, आणि मला असं वाटतं मीच श्रेष्ठ आहे, आणि मला वाटतं ते बरोबरच आहे, मीच श्रेष्ठ आहे. तर नारद जरा विचार करतो, बापरे बरोबर आहे, दोघांचंही म्हणणं बरोबर आहे, पण जरा मला विचार करू द्या ना. कारण नारद जरी आपण म्हटलं कळीचा नारद असं आपण म्हणत असतो, पण तसं नाही आहे बाळांनो. नारद हा युक्तीचा भरपूर युक्ती त्याच्याकडे असेल. म्हणजे सगळे लोक त्याच्याकडे, देवसुद्धा सल्ला मागायला जायचे, असं असं झालं तर काय करावं, आणि तो त्यांना सल्ला द्यायचा. अशा नारदाला हे सांगतात की तू सांग आमच्या दोघांपैकी कोण श्रेष्ठ आहे. नारद म्हणतात थांबा जरा मला विचार करू दे. आणि त्याला अचानक कळतं, आठवतं की हां मी सांगतो. ते बघा, ते समोर झाड दिसतं ना पिंपळाचं, त्या झाडाला तुम्ही हात लावून येता. मी हळूहळू चालत जा, काही घाई नाही आहे आपल्याला, मला तर मुळीच नाही आहे. तर हळूहळू असता आणि हात लावा आणि तसंच हळूहळू परत या, कळलं. तर ठीक आहे हां, मस्त मस्त. दोघंही जातात, हळूहळू 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 त्या झाडापर्यंत जातात, हात लावतात आणि परत येतात. काय वाटलं. नारद म्हणतो, नारदाला उत्तर माहितीच असतं, कळलं, पण तरीसुद्धा त्यांनी फक्त त्यांच्या समाधानासाठी एक लावलेलं होतं. तर तो म्हणतो हो शनिदेवा, आधी तुझं सांगतो. तू जेव्हा जातोस ना ते खूप सुंदर दिसतं, अल्टिमेट, म्हणजे अगदी प्रश्नच नाही, खूप बरं वाटतं, आनंद मिळतो. पण माते, तू जेव्हा येतेस ना तेव्हा खूप आनंद होतो, घर नुसतं आनंदाने भरल्यासारखं वाटतं. बाळांनो, लक्ष्मी म्हणजे कोण, पैसा. पैसा घरात आल्यावर अर्थातच घर सगळं आनंदीच असणार ना. त्यामुळे तो सांगतो तू जेव्हा येतेस ना त्या घर एकदम आनंदी आनंद होतं, कळलं. त्यामुळे तुम्ही दोघंजण आपापल्या ठिकाणी ग्रेट आहात. तर शनी म्हणाला हो हे मला कळतं आहे, पण म्हणून मला तुम्ही असंच समजून जाऊ नका की हा वाईट करणारा आहे म्हणून, कळलं. मी वाईट त्याचंच करतो ज्याची कृत्य, त्याची कर्म वाईट असतात ना त्याच व्यक्तीवर मी माझी नजर ठेवतो. जे चांगले असतात ना त्यांच्याकडे मी कधीच बघत नाही. मग अशा वेळेला का लक्ष्मीचं तिकडे स्थान असणं अभ्यास आहे.
त्यामुळे लक्ष्मीने माझं तर पूजन रोजच सकाळ संध्याकाळ लोक करत असतात, ते मला तो प्रश्नच नाही आहे. नाही, पण माझा मात्र आदर राखला पाहिजे, हे एक. आणि वाईट कृत्य करू नका, कोणीही वाईट वागू नका, सगळ्यांना मदत करा. ही तुमची जी कर्म आहेत ना, ती माझ्या रोषाला कारण आहेत, त्याच्याने मी आनंदित होतो. कळलं? म्हणून आपण सगळ्यांना आनंदित ठेवलं पाहिजे, चांगली कामं केली पाहिजेत, असं शनिदेवाचं म्हणणं आहे. आणि त्याप्रमाणे तो आपल्याला फळ देतो. ओके, चलो बाय.